नमस्कार मित्रांनो, मी शरद तायडे, महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ तुमचं या ऑनलाईन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण जो मागच्या तासाला साहित्यशास्त्रातला रस विचार याचा जो अभ्यास केलेला आहे, रस निष्पत्तीचा अभ्यास केलेला आहे, त्या रस निष्पत्तीच्या संदर्भामध्ये आज आपल्याला वेगवेगळ्या काव्यांमधून कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची रस निष्पत्ती होत असते याची सुरुवात करायची आहे। मित्रांनो, प्रत्येक काव्यामधून प्रत्येक कवीला काहीतरी संदेश द्यायचा असतो आणि प्रत्येक कवितेचा एक विषय असतो। आणि मित्रांनो, कवितेच्या ओळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाव असतात। त्या भावांमधून वाचकाला, काव्याचा आस्वाद घेणाऱ्या वाचकाला वेगवेगळ्या प्रकारची रसनिष्पत्ती होत असते, वेगवेगळ्या प्रकारचे रसांचा अनुभव त्याला येत असतो। कवितेच्या छोट्या ओळीमधून मोठा भावार्थ सांगण्याचं सामर्थ्य कवीच्या शब्दांमध्ये असतं, पण वाचकाला परमोच्च आनंद प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य हे भावामध्ये असतं आणि रसनिष्पत्तीमध्ये असतं। जे काव्य रसाने उत्पुत भरलेलं असतं ते काव्य वाचकाच्या हृदयावरती राज्य करतं, वाचकांच्या मनावरती राज्य करतं। म्हणून ज्या कवितेची ओळ, ज्या कवीचं काव्य हे रसाने उत्पुत भरलेलं आहे, ते गुणगुणायला, ते वाचायला, त्याचा आस्वाद घ्यायला, त्याचा आनंद घ्यायला वाचक हे वारंवार त्या कवितेचं वाचन करत असतात। त्या कवितेचं वाचन करून त्या कवितेचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात, त्या कवितेचा अर्थ लावत असतात, त्या कवितेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आनंद घेत असतात। मित्रांनो, एखादी कविता वारंवार का ऐकावीशी वाटते असा प्रश्न आपल्या मनाला नेहमीच पडत असतो, कारण त्या कवितेमध्ये असलेलं त्या कवितेचं सौंदर्य हे आपल्याला ती कविता वारंवार ऐकायला भाग पाडत असते। बहिणाबाई चौधरींचं काव्य बघा, अरे संसार संसार जसा ताव्या चुलावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। एका छोट्याशा काव्यपंक्तीमधून खूप मोठा जीवनाचा सार, जीवनाचं महान तत्वज्ञान बहिणाबाई व्यक्त करतात आणि म्हणून त्यांचं एक काव्य वारंवार ऐकावंसं वाटतं, कारण या काव्यातून जी रसनिष्पत्ती झालेली आहे तो अनुभव प्रत्येकाचा आहे, प्रत्येकाने तो अनुभव घेतलेला असतो। आणि म्हणून काव्याच्या माध्यमातून कवीला त्याचा भावार्थ वाचकापर्यंत पोहोचवणं हे त्याचं प्रयोजन असतं, त्याचं उद्दिष्ट असतं। पण त्याचबरोबर वाचकाला त्यामधला रस, त्यामधली रसनिष्पत्ती हे सुद्धा वाचकाच्या दृष्टीने महत्वाचं असतं। म्हणून मित्रांनो, कवितेच्या ओळीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला पडत असतात, कारण कवितेचा अभ्यास करायचा आहे म्हणजे कवितेच्या ओळीमध्ये कोणत्या प्रकारचा भाव आहे, कवितेमधून कोणत्या रसाची निष्पत्ती होती आहे हे प्रगल्भ वाचकाला कळलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्याला पण कळलं पाहिजे। विद्यार्थ्याच्या भाषिक क्षमता या वाढल्या पाहिजे, वृद्धिंगत झाल्या पाहिजे। त्याला सुद्धा वेगवेगळ्या काव्यामधून कवीला जी रसनिष्पत्तीचा अनुभव वाचकाला द्यायचा आहे तो सर्वसामान्यांपासून तर अतिशय प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेल्यांपर्यंत सर्वांना झाला पाहिजे। म्हणून काव्याच्या या रसनिष्पत्तीच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या कवितेमध्ये असलेला रस समजून घ्यावा लागणार आहे। मित्रांनो, अनेकदा काय होतं, अनेक कविता अशा असतात की त्या करुण रसाने ओतप्रोत भरलेल्या असतात, पण त्या ऐकायला गोड वाटतात, कारण त्यामध्ये जे करुण रसाची निर्मिती झालेली असते त्याच्यातला जो दुःखद भाव असतो, त्यातली जी वेदना असते ती वेदना आपल्याला आपल्या जीवनातली कुठेतरी वाटत असते आणि म्हणून ती कविता वारंवार आपण ऐकावी, तिचं आपण वारंवार वाचन करावं असं वाचकाला वाटत असतं। कारण का? कारण ती कविता स्वतः जगत असतो आणि म्हणून वाचक ती कविता जगत असल्यामुळे त्या कवितेचा आस्वाद तो आपल्या स्वतःच्या अनुभूतीवर घेत असल्यामुळे ती कविता त्याला वारंवार त्या रसामुळे आवडत असते आणि ती कविता आवडण्याचे एकच कारण आहे त्या कवितेमध्ये असलेला रस। म्हणून मित्रांनो, माणसाला एखादं काव्य केव्हा आकर्षित करतं, जेव्हा त्या कवितेच्या ओळीमध्ये, त्या कवितेच्या भावार्थामध्ये ओतप्रोत असा रस निर्माण झाला असेल, ती कविता अशा वेगवेगळ्या रसांनी ओतप्रोत भरलेली असेल, तर ती कविता ऐकण्यामध्ये, वाचण्यामध्ये
वाचकाला आवड निर्माण होत असते आणि त्यामधून तो आपला आनंद शोधत असतो. मग मित्रांनो, अशा प्रकारे परीक्षेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कविता पडतात, त्या कवितेची ओढ पडते आणि त्या कवितेमध्ये कोणत्या प्रकारची रस निष्पत्ती झालेली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला. मग आज आपण वेग तुमच्या पान नंबर 41 वरती, मराठी पुस्तकाच्या पान नंबर 41 वरती 9 प्रकारच्या कविता दिलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक कवितेमध्ये कुठल्या प्रकारची रस निष्पत्ती झालेली आहे हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, हे फक्त तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 9 कविता आहे, पण तुम्ही आयुष्यामध्ये जेव्हा वेगवेगळ्या कवितांचं वाचन कराल तेव्हा त्या प्रत्येक कवितेमध्ये कोणत्या प्रकारची रस निष्पत्ती आहे ही ती कविता वाचल्यावर तुम्हाला कळेल. कारण तुम्ही रसशास्त्राचा, रस निष्पत्तीचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला त्या कवितेमधून काय कवीला सांगायचं हे तर समजणार आहे, पण त्या कवितेतून कोणत्या प्रकारची रस निष्पत्ती तुम्हाला झालेली आहे, कोणत्या प्रकारचा रस तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला त्यामधून कळणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज आपण या पुस्तकामध्ये आपल्याला जी कवितेची पहिली कविता दिलेली आहे त्यामध्ये कोणता रस आहे तो बघणार आहोत आपण. बघा, दिवा जळे मम व्यथा घेऊन. तुम्ही पुस्तक काढा, पान नंबर 41 काढा मध्ये मराठी पुस्तकाचं, आणि त्यामध्ये बघा, दिवा जळे मम व्यथा घेऊन. दिवा असतो, दिव्यामध्ये तेल टाकून, वात टाकून दिवा सतत जळत असतो. पण मित्रांनो, त्या दिव्याची एक वेदना असते. जो दुसऱ्याला प्रकाशमान करत असतो तो स्वतः जळत असतो, स्वतः चटके तो सहन करतो आणि दुसऱ्याला प्रकाशित करत असतो, दुसऱ्यांना प्रेम देत असतो, उजेड देत असतो. कवीला इथं बघा काय सांगायचं आहे, दिवा जळे मम व्यथा घेऊन. दिवा हा माझ्या व्यथा घेऊन जळतोय. असशील जागी तू शयनी. आणि कवी म्हणताय की तू जिथं कुठे झोपली असेल तिथं तू जागी असेल, तुला तिथं झोप लागणार नाही. पराग मिटल्या अनुरागाचे, उषा शांत वेचुनी गुंफुनी. उषा शांत वेचुनी गुंफुनी. म्हणजे मित्रांनो, या कवितेमध्ये कवीला काय सांगायचं आहे की दिवा जेव्हा जळतोय तो माझ्या व्यथा घेऊन जळतोय, पण त्या शयन कक्षामध्ये किंवा त्या खोलीमध्ये तू झोपली असेल तरी तुला झोप लागणार नाही, कारण तुझ्या मनामध्ये माझी आठवण असेल. यामध्ये शृंगार रसाची निर्मिती झालेली आहे या कवितेमध्ये. म्हणजे या कवितेच्या वडीमधून कवी एक संदेश देतोय शृंगार रसाच्या माध्यमातून. म्हणून या कवितेच्या वडीमध्ये असलेला रस कोणता? शृंगार रस आहे. प्रेमाची भावना इथं व्यक्त केलेली आहे. म्हणून मित्रांनो, अशा प्रकारे वेगवेगळ्या कवितांचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. पहिल्या कवितेमध्ये कोणता रस आहे? शृंगार रस आहे. आता आपण दुसरी कविता बघा. जो वरती हे जीर्ण झोपडे आपुले. जो वरती हे जीर्ण झोपडे आपुले, दैवाने नाही पाडले. कवी म्हणतोय जो वरती आपलं जीर्ण झोपडा आहे, झोपडी, गरीबाची झोपडी असते ना ती झोपडी, जो वरती आपली जीर्ण झोपडी आहे, जोपर्यंत दैवाने ती पाडली नाही, आपल्या नशिबाने ती पाडली नाही, तोवरती तू झोप घेत जा बाळा. तोवरती तू झोप घेत जा बाळा, काळजी पुढे देवाला. गरीबाची जी झोपडी असते त्या झोपडीमध्ये, ती झोपडी जोपर्यंत नशिबाने उभी ठेवलेली, ती केव्हा पडेल याची गॅरंटी का नाही. केव्हा ऊन वारा पाऊस त्या झोपडीला पाडून टाकेल याची गॅरंटी नाही. पण जोपर्यंत त्या गरीबाचं नशीब बलवत्तर आहे तोपर्यंत त्या झोपडीला ऊन वारा पाऊस स्पर्शही करू शकत नाही, असं कवीला त्या आईच्या माध्यमातून सांगायचं आहे. ती आई काय म्हणते? तोवरी तू झोप बाळा. त्या तिच्या बाळाला म्हणते की जोपर्यंत परमेश्वराची आपल्या घरावरती कृपा आहे तोपर्यंत तू निवांतपणे या झोपडीमध्ये झोप, सर्व काळजी हे परमेश्वराला आहे. या कवितेच्या ओळीमध्ये करुण रसाची निर्मिती झालेली आहे. गरिबाचं दुःख, गरिबाच्या वेदना, गरिबीची चटकी सहन करत असताना, जगत असताना कवी त्या आईच्या बद्दल, ती आई आपल्या मुलाबद्दल ज्या भावना व्यक्त करते त्या अतिशय करुण प्रधान रस निर्माण करणारे आहे. म्हणून या कवितेच्या वडीमध्ये करुण रसाची निर्मिती झालेली आहे. मित्रांनो, 3 नंबरच्या कवितेमध्ये बघा. लाडका बाळ एकुलता, फाशीची शिक्षा होता, कवटाळुनी त्याला माता, अति आक्रोशे, रडते किविलवाणी, बेटेन 9 महिन्यांनी.
या कवितेच्या ओळीमध्ये देशासाठी एक तरुण फासावरती आपलं जीवन समर्पित करतो आहे आणि त्याच्या आईची जी अवस्था झालेली आहे, दोघंही वीर आहे. एक देशासाठी स्वतः फासावर चढणारा आणि आपल्या मुलाला, ज्याला 9 महिने आपल्या गर्भामध्ये आईने वाढवलं, त्याला देशासाठी समर्पित करणारी ती आई, या दोघही वीरांगणीची या कवितेच्या माध्यमातून कवितेने वर्णन केलेली आहे. म्हणून या कवितेमध्ये असलेला जो रस आहे तो वीर रस आहे. त्याच्यानंतर चौथी कविता बघा. ही बोटे चगडत काय बसले हे राम, रे लाळ ही शी तोंड अति मंगळ असे, आधीच हे शेंबडे आणि काळ जो ओघडे, वरुणी हे त्यातूनही हे रडे. या कवितेच्या ओळीमध्ये अतिशय बिभत्सपणे वर्णन केलेलं आहे, घाणेरडं वर्णन केलेलं आहे, एखाद्या अस्वच्छतेचं वर्णन केलेलं आहे, मुलांच्या ज्या वाईट सवयी असतात त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या कवितेच्या ओळीमध्ये असलेला रस कोणता? बिभत्स रस आहे. त्याच्यानंतर 5वी कविता बघा. आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाळुनी, आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाळुनी, फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही का आमुचा पाहिला. काही लोकांना स्वतःचा खूप उदो करायची सवय असते, म्हणून या लोकांना लोक हसत असतात. म्हणून या कवितेच्या ओळीमध्ये हास्यरसाची निर्मिती झालेली आहे. 6वी कविता पहा. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार, पेपरमिंटच्या अगनात फुलं लाल लाल. अद्भुत रस आहे. असा काही चॉकलेटचा बंगला वगैरे काही नसतो. असं आश्चर्यकारक वर्णन या कवितेच्या ओळीमध्ये केलेलं आहे की जे मुळामध्ये नाहीये, कल्पना आहे, असं अद्भुत. म्हणून या कवितेमध्ये असलेला रस कोणता आहे? अद्भुत रस आहे. 7 नंबरची कविता बघा मित्रांनो. ओढ्यात भालू ओरडते, ओढ्यात म्हणजे नदीमध्ये, ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात भूते बडबडती, डोहात सावल्या पडती. या कवितेच्या ओळीमध्ये अशी भीती वाटते. म्हणून या कवितेच्या ओळीमध्ये असलेला रस कोणता आहे? भयानक रस आहे. भीती हा भाव आहे त्याच्यामध्ये. 8वी कविता बघा. पाड सिंहासने दृष्ट ही पालथी ओढ, पाड सिंहासने दृष्ट ही पालथी ओढ, हत्तीवरून मत्त नूर्प खाली ती, हत्तीवरून मत्त नूर्प खाली ती, मुकुट रंकास दे करटी भूपत्राती, जाड खटखट तुझे खडग शूद्रा, धडधड फोड तट रुद्र हे चोहवीकडे. या कवितेच्या ओळीमध्ये रुद्र रस आहे. या कवितेमध्ये कवीने असं रुद्र रूप त्या माणसाने धारण केलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारे संघर्ष केला पाहिजे, राजाचा मुकुट हा मिळवला पाहिजे, असं वर्णन या कवितेच्या ओळीमध्ये. म्हणून रुद्र रस आहे. रुद्र रूप धारण करून माणसाने आपलं ध्येय प्राप्त केलं पाहिजे असं वर्णन याच्यामध्ये आहे. 9वी कविता बघा. जे खडासी व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. शांत रस आहे. संत ज्ञानेश्वरांच्या या काव्याच्या माध्यमातून शांत रसाची निर्मिती झालेली. अशा प्रकारे मित्रांनो या वेगवेगळ्या कवितांच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. कवितेची ओळ पडलेली असते, दिलेली असते आणि त्या कवितेमध्ये, त्या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारची रस निष्पत्ती झालेली असा तो प्रश्न असतो आणि तुम्हाला त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. त्यामुळे कवितेची ओळ कोणतीही पडो, कोणतीही पद्यपंक्ती पडो, कोणतंही चरण पडो, पण त्या चरणाचा भावार्थ लक्षात घेऊन त्या काव्यपंक्तीमध्ये कुठल्या प्रकारची रसाची निष्पत्ती झालेली आहे हे तुम्ही त्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे मित्रांनो रस निष्पत्ती या घटकामध्ये वेगवेगळ्या साहित्याचा आस्वाद घेत असताना त्या आस्वादातून कोणत्या प्रकारची रस निष्पत्ती होते हे शिकणं तुमच्यासाठी क्रमप्राप्त होतं. म्हणून रसशास्त्राच्या माध्यमातून रस निष्पत्ती हा प्रकार तुम्हाला अभ्यासाला ठेवलेला आहे. तुम्ही वेगवेगळ्या काव्याचा रसास्वाद घ्या, वेगवेगळ्या काव्यामधील रस निष्पत्तीचा अनुभव घ्या आणि मग तुम्हाला त्या प्रकारे परीक्षेला प्रश्न पडले त्याची उत्तर तुम्ही लिहा.
अशा प्रकारे मित्रांनो रस निष्पत्ती, रस विचार हा जो घटक आहे हा इथं संपलेला आहे. परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्ही कवितेचं आकलन करून रसास्वादाचा आनंद घेऊन कवितेमध्ये असलेली रस निष्पत्ती लक्षात घेऊन उत्तरं लिहा. ठीक आहे.